गेल्या 2 दिवसात विधान भवनामध्ये जे काही घडलं त्याची महाराष्ट्राला लाज वाटू लागली आहे, कारण आपल्या विधान भवनाला उज्ज्वल परंपरा आहे। त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणालाही सभ्यतेचा इतिहास आहे। पण या सगळ्यांना हरताळ फासणाऱ्या घटना तिथे घडल्या आणि ते पाहून विधान भवनाच्या पायऱ्या सुद्धा खजील झाल्या आणि त्या पायऱ्या बोलू लागल्या। काय म्हणतायत त्या पायऱ्या, पहा या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी विधान भवनाची पायरी बोलतीये। माझं वय आता 44 वर्ष आहे। तारीख होती 19 एप्रिल 1981। वेळ सकाळी 11:30। ठिकाण विधान भवन मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई 400021। याच दिवशी इंदिरा गांधी यांच्या हस्ते विधान भवनाच्या इमारतीचं उद्घाटन झालं। त्यानंतर अवघ्या 6 दिवसांनी म्हणजेच 25 एप्रिल 1981 पासून या वास्तूमध्ये अधिवेशन भरवण्याची सुरुवात झाली। विधान भवनाची ही वास्तू म्हणजे लोकशाहीचं पवित्र मंदिर। याच पवित्र मंदिराची पायरी म्हणून मी गेली 44 वर्ष अनेक अधिवेशनं पाहिली आहेत। अगदी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत मी अनेक मुख्यमंत्री पाहिले। या विधान भवनात अनेक आमदार आलेले मी पाहिले आहेत। शहरांपासून ते गाव खेड्यांपर्यंतचे अनेक नागरिक या वास्तूमध्ये आलेले मी स्वतः पाहिले। श्रीमंतांपासून ते अगदी फाटक्या माणसांना सुद्धा मी पाहिले। मी एक पायरी म्हणून या सगळ्यांची पायधूळ मस्तकावर मिरवली आहे आणि तीही अभिमानाने। इथं सर्वसामान्य जनतेसाठीची अनेक आंदोलनं झालेली मी पाहिली। लोकांच्या समस्यांवर पोटतिडकीनं बोललेला अन घोषणा दिलेला आवाज मी ऐकलाय। पण गेल्या काही वर्षात माझ्या कानावर असे काही आवाज येत आहेत की माझी मान शर्मेनं खाली जाऊ लागलीये। कोणी म्याव म्याव म्हणतंय, कोणी पेगविन पेगविन म्हणतंय, कोणी काय तर कोणी आणखीन काय। हे ऐकून हल्ली मला महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची आणि सभ्यतेची काळजी वाटते। अशा काळजीत असतानाच अचानक एक घटना घडली। आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातल्या वादाची। आता या वादाची सुरुवात कशी झाली ते पहा। काय चाललंय काय हे? लोकांनी मोठ्या विश्वासानं या लोकांना निवडून दिलं, आमदार बनवलं, आमचे प्रश्न विधान भवनात मांडून त्यावर तोडगा काढतील म्हणून त्यांना मतं दिली। पण आता ज्यांनी मतं दिली त्यांच्या मनात एक खडा सवाल उभा राहिलाय। यांना आम्ही शिव्या देण्यासाठी आमदार केलंय का? एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासाठी यांना निवडून दिलंय का? पण खरं सांगू का, एक पायरी म्हणून माझं मन ओशायला गेले। मनात म्हटलं आता की इतक्यावरच थांबेल, पण त्याचा पुढचा भाग तर आणखीनच लाज आणणारा होता। विधान भवनाच्या आवारात चक्क हाणामारी झाली आणि मला ते हतबल होऊन हताशपणे पाहावं लागलं। लोकशाहीचं पवित्र मंदिर असलेल्या या वास्तूवर आणि उज्ज्वल परंपरेवर शिंतोडे उडवले गेले। त्यामुळे माझ्याही अंगाखांद्यावर यातले काही काळे डाग उमटले। आता यावरून मोठं राजकारण सुरू झालंय। मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्यात, तुला मारून टाकू, काय चालू आहे काय विधानसभेत? मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो। हा मलाच मारण्यासाठी आले होते सगळे। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो,
त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना. विधानसभेच्या दाराच्या बाहेर काल फक्त चाकू, सुरे आणि हत्यारं बाहेर काढायची गरज होती आणि काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यारं होती. मोकाच्या आरोपीकडे ही माझी माहिती आहे. ही हत्यारं होती सगळी आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता ही सुद्धा पक्की माहिती. त्यानंतर विरोधकांनी इथंच बसून ठिय्या आंदोलन केलं. खरं तर या विधान भवनाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी लज्जास्पद घटना घडली आहे. त्याची दखल सभागृहातही घेतली गेली आणि अखेरीस या दोघांनाही उपरती झाली. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो. हा मंदिरात झालेली ती अप्रिय घटना ही कशी घडली, काय घडली हे माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सांगितलं आणि त्याच्या जवळपास मीही आपल्याला कुठे दिसत नाही आहे. त्यामुळे झालेली घटना कोणामुळे घडली, काय घडली याच्याबद्दल मला बोलायचं नाही. पण अध्यक्ष महोदय, मी आपल्याकडे काल निवेदन केलं होतं की माझ्या व्हॉट्सअपवरती, माझ्या ह्याच्यावरती मला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली, मला मारण्याची धमकी देण्यात आली. आणि मग या सरकारचे कॅप्टन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याच आमदार आणि मंत्र्यांना 4 शब्द सुद्धा सुनावले. आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत, तर त्याचं वेगळं मांडता येईल ना. पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला, एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे, असं नाही होत. जयंतराव कुठेतरी, हे बघा जयंतराव, एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा, फार सिनियर आहात आपण हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे. आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून. पण खरं सांगू का, शिवीगाळ झाली, हाणामारी झाली, नंतर या दोघांनीही खेद व्यक्त केला. पण या पवित्र मंदिराची पायरी म्हणून मला आज लाज वाटतेय, कारण हे असले सगळे प्रकार मी कधीच पाहिले नव्हते. पण झालं ते झालं. आता तरी या आमदार मंत्र्यांना सद्बुद्धी मिळो, अक्कल येऊ आणि हातगाईवर येणारे हे हात सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी वापरले जावो, तरच आपल्या हातांनी लोक यांना आशीर्वाद देतील आणि एक पायरी म्हणून मलाही मग खेद वाटणार नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.